कामराने केलेल्या या संपूर्ण कवितेनंतर आता मोठा वादंग निर्माण झालाय आणि आता कुणाल कामराशी पोलिसांकडनं संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। पोलिसांनी फोनवरच कामराची प्राथमिक चौकशी केल्याचं समोर आलं असून वक्तव्य मागे घेणार नाही असं कामराने म्हटलेलं आहे। कोर्टाने सांगितलं तर माफी मागेन अशी भूमिका कामराने घेतली असून सुपारी घेतली नसल्याचंही त्याने म्हटलेलं आहे। यासाठी त्यांना बँक खाती तपासा असंही आव्हान केलंय। कुणाल कामराशी मुंबई पोलिसांकडून संपर्क झाल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली असून पोलिसांनी प्राथमिक चौकशी ही फोनवरनच केलेली आहे। दरम्यान फोनवरनं त्यानं वक्तव्य मागे घेणार नसल्याचं ठामपणे सांगितलंय। यासोबतच न्यायालयाने जर सांगितलं तरच माफी मागेल असंही म्हटलंय। पोलिसांनी फोनवरनच कामराची प्राथमिक चौकशी केली असून आता वक्तव्य मागे घेणार नाही या भूमिकेवर कुणाल कामरा मात्र ठाम आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पोलिसांनी फोनवरच कामराची प्राथमिक चौकशी केलेली आहे। कुणाल कामरा मात्र त्याच्या वक्तव्यावर ठाम आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात कुणाल कामराचे सर्व सीडीआर तपासले जाणार असल्याची माहिती समोर येते। कॉल रेकॉर्डिंग तसेच बँक खात्याची देखील चौकशी होणार आहे। कुणाल कामराचे सर्व सीडीआर तपासले जाईल आणि सुपारी घेऊन त्यानं हे वक्तव्य केलेलं आहे का यासाठी त्याचे कॉल रेकॉर्डिंग आणि बँक खात्यांची सुद्धा तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून हाती येते। कुणाल कामराने एकनाथ शिंदेंसंदर्भात केलेल्या या संपूर्ण वक्तव्यानंतर आता मोठा वादंग निर्माण झालेला आहे। सत्ताधाऱ्यांनी कुणाल कामराला अटक करा अशी मागणी केलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी मात्र कामराचं समर्थन केलेलं आहे। तर आता कामराला पोलिसांकडून संपर्क करण्यात आलेला आहे। प्राथमिक चौकशी कामराची पोलिसांनी फोनवरनच केलेली आहे आणि या फोनवर त्यानं वक्तव्य मागे घेणार नाही अशी भूमिका ठामपणे घेतलेली आहे।